मुंबईसह महाराष्ट्रात सध्या कथित ऑपरेशन टायगरची चर्चा होत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जवळपास 8 खासदारांची एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक झाली असून ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. यावरून संबंधित खासदारांनी अशा कोणत्याही बैठकीला आम्ही उपस्थित नव्हतो असं स्पष्टीकरण देखील दिलं. मात्र तरी देखील या वृत्तावरून तर्कवितर्कांना उधाण येतच राहिलं. अखेर खुद्द एकनाथ शिंदेंनीच या प्रकरणावर पडदा टाकणारा खुलासा केला असून त्या संदर्भातील पोस्ट शिंदेच्या शिवसेनेच्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 8 खासदारांनी बुधवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं वृत्त एका वृत्तपत्राने प्रकाशित केलं. मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील हे खासदार असून त्यांच्या नावांचा देखील त्यात उल्लेख करण्यात आला होता. यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. यानंतर उल्लेख करण्यात आलेल्या खासदारांनी विविध वृत्तवाहिन्यांवर दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये हे वृत्त पूर्णपणे निराधार असून अशी कोणतीही बैठक झाली नसल्याची भूमिका मांडली. अशातच याबाबत आता शिंदेच्या शिवसेनेच्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमधून एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात एकनाथ शिंदेंनी हे वृत्त म्हणजे केवळ अफवा असून त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. उभाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उभाटाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या 1-1.5 वर्षांपासून पसरवल्या जात आहेत, परंतु त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.